विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या 6 लाख वह्यांच्या वाटपाचा कार्यक्रम आज शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहमदाबाद इथल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्यांचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर राजन गवस यांनी एखादा लोकप्रतिनिधी एखादा प्रघात बदलून त्याला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा किती मोठं काम उभं राहू शकतं याचा वस्तुपाठ आमदार सतेज पाटील यांच्या वही संकलनाच्या उपक्रमातून पाहायला मिळत असल्याचं सांगितलं। वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही मदत आभाळ इतकी मोठी आहे। वही स्वरूपी या मदतीतून लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत आहे। संवेदनशील नेतृत्व म्हणून आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांनी काढले। सध्याच्या शैक्षणिक पद्धतीवरही डॉक्टर राजन गवस यांनी परखड मत व्यक्त केलं। एक चांगला माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची सध्या गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। मुलांना समर्थ बनवा, मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवा, एक दिवस मोबाईलचा उपवास करा, नकार पचवायची शक्ती मुलांमध्ये तयार करा, असं आवाहन डॉक्टर राजन गवस यांनी केलं। नाही म्हणणं, नकार पचवणं हे आपण मुलाला शिकवलंच नाही। म्हणजे कोल्हापुरात कधीतरी फिरा, 7वी 8वीची पोरं बेदिक्कत गाड्या मारत असतात। बाप म्हणतो काय हरगाल पळवते गाडी, आणि मेलं की गतीनं जीव घेतला। अरे गतीनं नाही, मुलानं गाडी मागितली तेव्हा तू नकार द्यायला पाहिजे होता। तुझं अयशस्वी पालकत्व त्याच्या मृत्यूला जबाबदार। नकारच पचवता येत नाही। हे कुठपर्यंत गेलं? नकार पचवता येत नाही, सत्तेशिवाय जगता येत नाही। आमदार सतेज पाटील यांनी राजकारण आणि समाजात काम करत असताना चांगल्या गोष्टी लोकांसमोर ठेवणं हे आपलं कर्तव्य समजून वाढदिवसाच्या निमित्तानं वह्या संकलनाचा उपक्रम सुरू केल्याचं सांगितलं। आपला उद्देश प्रामाणिक असेल तर त्याला यश मिळतं। त्यानुसार वाढदिवसानिमित्त दरवर्षी लाखो वह्या संकलित होत आहेत। इंटरनेट आणि मोबाईलचा योग्य वापर ही आता काळाची गरज आहे। मोबाईलमुळे संवाद कमी होत चाललाय। मोबाईलचा योग्य वापर हा नव्या पिढीसमोर आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं। वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वाटप करण्यासाठी जाताना कार्यकर्त्यांनी मोबाईल वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करावं, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। वार्डातल्या आपापल्या भागातल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये उपस्थित राहा, तिथं 2 मिनिटं बोलून मुला-मुलींना प्रबोधन थोडं करा। स्वतःच्या हातानं या वह्या लोकांना या ठिकाणी द्या। मुलांनाही त्याची जाणीव झाली पाहिजे, कारण की मला आता नाव आठवत नाही, परंतु कुणीतरी 1000 वह्या या वाढदिवसाला दिलेल्या आहेत। माझ्याकडे SMS मी विसरलो, मी वाचतो। त्या मुलाला आपण 2008 का 9 साली वह्या दिल्या होत्या। त्याने 1000 आत्ता या 2025ला वह्या दिल्या, त्याला नोकरी लागली। माझ्याकडे नाव आहे। मला वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी त्याचा फोन आला की मी साहेब वाढदिवसाला येऊन गेलो, गर्दी एवढी होती, वह्या खाली ठेवल्या आणि तुम्हाला फक्त हातात देऊन गेलो। मी म्हणलो धन्यवाद। तर साहेब म्हणलं सांगायचं 2008 का 9 साली कुठली तर शाळा सांगितली, मी त्यावेळी तुमच्या 5 वह्या मला त्या ठिकाणी मिळाल्या होत्या। म्हणजे हे आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे की त्याला सुद्धा वाटलं की मी सुद्धा या उपक्रमामध्ये मदतीचा हात या ठिकाणी दिला पाहिजे। आमदार जयंत असगावकर यांनी वह्या संकलनाचा हा उपक्रम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बळ देणारा असल्याचं सांगितलं। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी 2007 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत 64,37,700 वह्या संकलित झाल्याचं सांगितलं। आत्तापर्यंत 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या वह्या मोफत वाटप करण्यात आल्या। या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि वर्ल्ड बुकमध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी माजी महापौर वंदना बुचडे, माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रकाश पाटील,
सुलोचना नायकवडे, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, राजेश लाटकर, राहुल माने, संदीप नेसदार, मधुकर रामाणे, माणिक मंडलिक, लाला भोसले, विनायक फाळके, रवी आवळे, मोहन सालपे, तौफिक मुल्लानी, प्रकाश चौगले, विक्रम जरग, दुर्वास कदम, रियाज सुभेदार, सुनील मोदी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.